कसबा पेठेतील पाटसकर वाडा पडल्यामुळे 2 महिलांचा मृत्यू झाला। पुणे शहरातील ही तिसरी घटना असून याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे। पुणे शहरात अशा अनेक जुन्या वाड्यांना महापालिकेने नोटीस देऊनही लोक वाडे खाली करत नाहीत। या दुर्घटनेत आजी आणि नात या दोघींचा मृत्यू झाला आहे। महापालिका प्रशासनाने शहरातील 1186 इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत। त्यापैकी 55 इमारती सर्वाधिक धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे। त्यात काही जुन्या वाड्यांचा समावेश असल्याने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक इमारती पाडण्याच्या नोटिसा महापालिका प्रशासनाच्या वतीने बजावण्यात आल्या होत्या। शिंपी आळीतील या दुर्घटनाग्रस्त वाड्याच्या मालकांनाही अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली होती, परंतु येथील रहिवाशांनी याकडे दुर्लक्ष केले। परिणामी पुणे शहरात सलग सुरू असलेल्या पावसामुळे 19 जून रोजी पहाटे 3च्या सुमारास या वाड्याची भिंत कोसळली। या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून गाढ झोपेत असलेल्या वृद्ध आजी आणि त्यांच्या 17 वर्षाच्या नातीचा दुर्दैवी अंत झाला। 691 कसबा पेठ हे हा 3 मजली जुना जो वाडा आहे त्याचा एक भाग पहाटे 3:58 कोसळलेला होता। तो शेजारी 693 ह्या दुसऱ्या बैठ्या घरांवरती पडलेला होता। तिथे एक आजी आणि एक मुलगी दोन्ही झोपलेल्या होत्या। झोपेच्या स्थितीमध्ये त्यांच्या अंगावरती ती भिंत पडलेली होती। अग्निशामक दलाच्या आमच्या सेवकांनी ताबडतोब त्या 2 लोकांना बाहेर काढून इतर इमारतीचा पडण्याचा धोका असताना देखील त्यांना ते बाहेर काढून आपण दवाखान्यामध्ये पाठवलेले आहे। जबर जखमी स्थितीमध्ये त्या दोन्ही मुलाजी आहेत। ह्या सगळ्या प्रक्रिया करत असताना त्या धोकादायक वाड्यामध्ये जे 10 ते 12 इतर नागरिक आणि ते रहिवासी होते त्यांना पलीकडच्या बाजूने शिडी लावून त्यांना व्यवस्थित उतरवण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये 60-70 वर्ष वयाची वृद्ध महिला होती। आता आमच्या मनपाच्या बांधकाम विभागाचे जे तज्ज्ञ इंजिनियर्स आहेत किंवा घरपडी विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी तो धोकादायक भाग काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, सुरुवात केलेली आहे। आता इथलं आमचं फायरचं रेस्क्यू वर्क संपलेलं आहे। फक्त आता इथून पुढे राहणाऱ्या नागरिकांना तिथे पुढे धोका होऊ नये शेजारच्यांना, त्यासाठी ती संपूर्ण भाग काढून घेण्याच्या प्रक्रिया आता चालू आहेत। तर त्या मुख्य जी इमारत पडली त्याच्यामध्ये 10 ते 12 लोक ऑलरेडी राहतात आणि राहत होती। ती एका बाजूला जाऊन उभी राहिल्यामुळे आपण त्यांना लॅडरच्या साहाय्याने आपण त्यांना बाजूला काढलेले, त्यांना कुठं होत नाहीये। शेजारी दुमजली जे घर होतं ते झोपलेल्या स्थितीत असल्यामुळे त्यांना पळता आलं नाही। त्यांच्या अंगावरती भिंत मोठ्या प्रमाणात पडली, त्याच्या अंगावरती चादर वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या त्याच्याने ते आणखी जास्त दडपले गेले। माझं नाव आरती वेलापूरकर। सकाळी 6च्या सुमारास मला हे कळालं की इथे घर पडलेलं आहे। ज्यावेळेस मी खाली उतरले त्यावेळेस कळालं की माझ्या मैत्रिणीचा म्हणजे बेस्ट फ्रेंडचा मृत्यू झाला।